नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण शिकणार आहोत 50 स्कूल वर्ड्स जे शाळेत वापरले जातात. वर्गामध्ये दोन विद्यार्थी असतात. एक आत्मविश्वासाने इंग्रजी बोलतो आणि दुसरा शांत बसतो, कारण त्याला शब्द येत नाहीत. फरक फक्त शब्दांचा आहे. आपण 50 महत्त्वाचे शब्द शिकणार आहोत. पुढचे शब्द पार्ट 2 मध्ये आहेत, म्हणून आत्ताच सबस्क्राईब करा आणि आत्मविश्वासाने पुढे चला. तर मग पुढे शिकूया आपण. स्कूल. स्कूल. दिस इज माय स्कूल. ही माझी शाळा आहे. टीचर. द टीचर इज टीचिंग. शिक्षक शिकवत आहेत. टीचिंग म्हणजे शिकवणे. स्टुडंट. आय ॲम स्टुडंट. मी विद्यार्थी आहे. क्लासरूम. वी सिट इन द क्लासरूम. आपण वर्गात बसतो. प्रिन्सिपल. द प्रिन्सिपल इज काइंड. मुख्याध्यापक दयाळू आहेत. काइंड, दयाळू. बुक. दिस इज माय बुक. हे माझे पुस्तक आहे. दिस म्हणजे हे, हा, ही. नोटबुक. आय राईट इन माय नोटबुक. मी वहीत लिहितो. राईट म्हणजे लिहिणे. पेन. दिस पेन इज ब्ल्यू. हे पेन निळे आहेत. ब्ल्यू म्हणजे निळे. पेन्सिल. आय हॅव अ पेन्सिल. माझ्याकडे पेन्सिल आहे. आय हॅव म्हणजे माझ्याकडे. इरेझर. आय यूज ॲन इरेझर. मी खोडरबर वापरतो. बॅग. माय बॅग इज हेवी. हेवी म्हणजे जड. माझे दप्तर जड आहे. होमवर्क. आय फिनिश माय होमवर्क. मी गृहपाठ पूर्ण करतो. फिनिश म्हणजे पूर्ण करणे. लेसन. टुडेज लेसन इज इझी. आजचा धडा सोपा आहे. इझी म्हणजे सोपा. सब्जेक्ट. इंग्लिश इज माय फेवरेट सब्जेक्ट. इंग्रजी माझा आवडता विषय आहे. फेवरेट म्हणजे आवडता. एक्झाम. आवर एक्झाम स्टार्ट टुडे. आपली परीक्षा आज सुरू होते. स्टार्ट्स म्हणजे सुरू. टेस्ट. वी हॅव अ टेस्ट. आपली चाचणी आहे. टेस्ट म्हणजे परीक्षा किंवा चाचणी. क्वेश्चन. द टीचर आस्क अ क्वेश्चन. शिक्षकांनी प्रश्न विचारला. आस्क म्हणजे विचारणे, विचारला. आन्सर. आय नो द आन्सर. मला उत्तर माहीत आहे. माहिती असणे म्हणजे नो. मार्क्स. शी गॉट गुड मार्क्स. तिला चांगले गुण मिळाले. गॉट म्हणजे मिळणे. रिझल्ट. द रिझल्ट इज डिक्लेअर. निकाल जाहीर झाला. डिक्लेअर म्हणजे जाहीर. रीड. रीड द लेसन. धडा वाचा. राईट. राईट युअर नेम. तुमचे नाव लिहा. राईट म्हणजे लिहिणे. स्पीक. स्पीक इन इंग्लिश. इंग्रजीत बोला. स्पीक म्हणजे बोलणे. लिसन. लिसन केअरफुली. काळजीपूर्वक ऐका. लिसन म्हणजे ऐकणे. केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक. लर्न. वी लर्न डेली. आपण रोज शिकतो. टीच. टीचर्स टीच अस. शिक्षक आपल्याला शिकवतात. अस म्हणजे आपल्याला किंवा आम्हाला, असाही त्याचा अर्थ होतो. प्रॅक्टिस. प्रॅक्टिस एव्हरीडे. दररोज सराव करा. एव्हरीडे म्हणजे दररोज. लायब्ररी. आय गो टू द लायब्ररी. मी वाचनालयात जातो. गो म्हणजे जाणे. प्लेग्राऊंड. चिल्ड्रन प्ले आउटसाईड. मुले बाहेर खेळतात. चिल्ड्रन मुले. आउटसाईड म्हणजे बाहेर. प्ले म्हणजे खेळणे. युनिफॉर्म. वी वेअर युनिफॉर्म. आपण गणवेश घालतो. वेअर म्हणजे घालणे. युनिफॉर्म म्हणजे गणवेश.
असेंब्ली, वी अटेंड असेंब्ली, आपण सभेला जातो. अटेंड, सभेला जाणे. प्रेयर, वी से प्रेयर, आपण प्रार्थना करतो. प्रेयर म्हणजे प्रार्थना, से म्हणजे करणे, करतो. अटेंडन्स, द टीचर्स टेक्स अटेंडन्स, शिक्षक उपस्थिती घेतात. अटेंडन्स म्हणजे उपस्थिती. प्रेझेंट, आय ॲम प्रेझेंट टुडे, मी आज हजर आहे. प्रेझेंट म्हणजे हजर असणे. अब्सेंट, ही इज अब्सेंट टुडे, तो आज गैरहजर आहे. अब्सेंट म्हणजे गैरहजर. हॉलिडे, टुमारो इज अ हॉलिडे, उद्या सुट्टी आहे. हॉलिडे म्हणजे सुट्टी. टुमारो म्हणजे उद्या. बेंच, सीट ऑन द बेंच, बाकावर बसा. सीट म्हणजे बसणे. ऑन द बेंच म्हणजे बाकावर. डेस्क, दिस इज माय डेस्क, हे माझे टेबल आहे. माय डेस्क माझे टेबल. दिस म्हणजे हे. ब्लॅकबोर्ड, द टीचर्स राईट्स ऑन द ब्लॅकबोर्ड, शिक्षक फळ्यावर लिहितात. चॉक, द चॉक इज व्हाईट, खडू पांढरा आहे. व्हाईट पांढरा, चॉक म्हणजे खडू. डस्टर, यूज द डस्टर, फळा पुसा. रुलर, आय हॅव अ रुलर, माझ्याकडे पट्टी आहे. आय हॅव म्हणजे माझ्याकडे. शार्पनर, दिस इज माय शार्पनर, हे माझे टोकदार करणारे साधन आहे. मॅप, लुक ॲट द मॅप, नकाशाकडे पहा. लुक म्हणजे पाहणे. ग्लोब, द ग्लोब शोज द अर्थ, ग्लोब पृथ्वी दाखवतो. कॉम्प्युटर, द कॉम्प्युटर इज ऑन, संगणक सुरू आहे. ऑन म्हणजे सुरू. प्रोजेक्टर, द प्रोजेक्टर इज वर्किंग, प्रोजेक्टर चालू आहे. वर्किंग म्हणजे चालू असणे. प्रोजेक्टर म्हणजे एखादी प्रोजेक्ट दाखवण्यासाठी किंवा शाळेमध्ये काही शिकवण्यासाठी वापरले जाणारे जे यंत्र असते टी व्ही सारखे, त्याला प्रोजेक्टर म्हणतात. बोर्ड, क्लीन द बोर्ड, फळा स्वच्छ करा. क्लीन म्हणजे स्वच्छ. क्लासवर्क, फिनिश युअर क्लासवर्क, वर्गकाम पूर्ण करा. रेसेस, वी प्ले इन रिसेस, सुट्टीत खेळतो. रेसेस म्हणजे सुट्टीत. मित्रांनो, आज आपण पार्ट 1 मध्ये 50 असे शालेय इंग्रजी शब्द शिकलो व त्यांची वाक्य शिकलो. उर्वरित शब्द आपण पार्ट 2 मध्ये शिकणार आहोत. आणि विश्वास ठेवा, पुढचे शब्द अजून जास्त उपयोगी आहेत व महत्त्वाचे आहेत. जर तुम्हाला एकही शब्द मिस करायचे नसेल तर आता लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पार्ट 2 खूप लवकर येणार आहे. आज जो सबस्क्राईब करणार नाही तो पुढचे शब्द चुकणार. कॉमेंटमध्ये लिहा रेडी फॉर पार्ट 2 किंवा इंग्लिश चॅम्पियन लिहा आणि लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.